आज ना हद्दच झाली होती एका गोष्टीची आणि एक चांगली गोष्ट पण झालेली. सकाळी सकाळी पहिला स्किन केअर करून घेतलं आणि मग केस वर बांधून घेतली, कारण का किचनमध्ये मला केस सुट्टी आवडत नाही, गळतात केस. आणि ना टिकली लावायची विसरले तर टिकली लावली आणि नळ खोलून बघितलं तर काय, पाणीच गेलं होतं. अचानक कसं पाणी गेलं माहिती नाही. असो, कालचे काळे वाटाणे शिजत घातलेले ते बाहेर काढले फ्रीजमधून आणि जेवणाची तयारी केली. एका साईडला दूध गरम केलं आणि इथे ना वाटपाला माझ्याकडे छोटासाच तुकडा होता सुक्या खोबऱ्याचा, मग ओला खोबरा वापरला. आणि बापरे, कांद्यांनी तर मला रडवूनच सोडलेलं, कसली लाल भडक झाली आहे बघा. जेवण वगैरे आटपून आहे ना, हे बघा, हेच मी सांगते, किती दिवस झाले मी कपाट साफ करायचं बोलते, साफ म्हणजे नीट लावायचं, पण माझ्यानी ते होत नाही. कारण का हालत बघा कपाटाची काय आहे. म्हणजे एक कपडा शोधायला गेलो ना तरी पण मला भेटतच नाही. आणि मी जेव्हा जेव्हा ना नीट कपाट लावते तेव्हा तेव्हा ते विस्कटून जातं, कसं ते मला माहिती नाही. आणि पसारा बघा केवढा काढला आहे मी, कंटाळा आला होता. कसं बसं हे सगळं आवरलं आणि मग एक वॉकला गेलो, कारण का वॉक केलं ना जरा बरं वाटतं. घरी गेलो तर ना फटाके फुटत होते, म्हणून मी जरा घाबरलेली. आणि नंतर मामा तिचे लाड करत होता. बघा कशी झोपली आहे राणी सरकार. आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो शनिवारच्या मार्केटमध्ये. आम्हाला वाटलं, म्हणजे आमचं नशीब आहे ना, खरंच काय बोलू, आता जाऊ दे. गेलो तेव्हा मार्केटच बंद असतं. लास्ट सॅटर्डेला मार्केट भरला होता आणि आम्ही गेल्यावर मार्केट बंद झालं होतं. असो, मामी पण आलेली. मग काय, खाली हाताने आम्हाला रिटर्न जायला लागलं. आणि जाता जाताना ना मला एक पाठून आवाज आला, निकिता म्हात्रे करून. आणि मला अचानक कोणी आवाज दिला माहिती नाही, तर आमचे सबस्क्रायबर भेटले होते. मला दादांना भेटून असं वाटलं की माझे फॅमिली मेंबर भेटले आहेत. खरंच खूप छान वाटलं. म्हणून आजचा दिवस माझा खूप जसं छान होता. ओके, बाय, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.